गोरगरिबाच्या मुलांनी सोनं नाणं विकून त्यांच्याकडे फीस भरल्या. सरकार याच्यावर काय निर्णय घेणार आहे? गरिबांच्या जीवावर उठलेलं हे सरकार आहे आणि हे यांचं कुठलं नियंत्रण नाही, यांच्या फीसचं नियंत्रण नाही. एकटा मोठे गावकर पेपर फोडू शकत नाही. त्यांनी हजारो करोडो रुपये कमवून सरकारला मॅनेज करून फीसचं कुठलं नियंत्रण नाही, विद्यार्थी संख्येचं नियंत्रण नाही. आणि असा जर एक गैरप्रकार कुठे चालू असेल तर आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं सध्या मोठे गावकर सरांचं प्रकरण गाजत आहे. काय वाटतं बरे प्रकरण बघितल्यानंतर? बाजारीकरण, शिक्षणाचं बाजारीकरण, गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही. श्रीमंतांच्या मुलाकडनं अफाट फीस उकळून परीक्षा न देता पास करणारे नराधमे यांनी खाजगी कोचिंग क्लासेस चालू करून समाजाची लूट लावली आहे आणि याच्यावर प्रशासनाचं कुठलंही नियंत्रण नाही. त्यामुळं या अशा क्लासेसच्या संचालकावर असे भरपूर क्लासेस आहे की जिथं फक्त लूट होते, फीसचं कुठलं नियंत्रण नाही, विद्यार्थी संख्येचं नियंत्रण नाही. त्यामुळं मला सरकारला विनंती करतो की या अशा याच्यावर स्वतंत्र मंडळ स्थापन करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि मोठे गावकर सारख्याला फाशी द्यावी. जर आपण पाहिलं तर मोठे गावकर यांचं नाव पुढे आलंय, पण मात्र असे अजून काही जण असू शकतात का? एकटा मोठे गावकर याच्यामध्ये नाहीये, याच्यामध्ये खूप मोठं सिस्टम आहे. एकटा मोठे गावकर पेपर फोडू शकत नाही. त्यांनी हजारो करोडो रुपये कमवून सरकारला मॅनेज करून त्यातल्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून हे प्रकरण केलेलं आहे. त्यामुळे याला एकटा जबाबदार हा मोठे गावकर नाही तर हे सगळं सिस्टम आहे. परंतु अशा प्रकारचे जर क्लासेस अजून चालत असेल आणि असा जर एक गैरप्रकार कुठे चालू असेल तर आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं याचा विरोध करू आणि अशा मुजोर क्लासेसवाल्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मग गरिबांच्या पोरांनी शिकायचं का नाही असाच प्रश्न निर्माण. गरिबाच्या मुलांच्या जीवावर उठलेले ह्या क्लासेस आहे, गरिबांच्या जीवावर उठलेलं हे सरकार आहे आणि हे यांचं कुठलं नियंत्रण नाही, यांच्या फीसचं नियंत्रण नाही आणि गरिबाच्या मुलांना यांच्याकडे ऍडमिशनच नाहीये. जर आपण पाहिलं तर पहिले 11वी असेल 12वी असेल कॉलेजमध्ये विद्यार्थी भरपूर जात होते, पण मात्र जेव्हापासून खाजगी क्लासेस सुरू झालेत लोक फक्त नावाला ऍडमिशन घेतात. आताची शिक्षण व्यवस्था ही पार बोजवारा झालेली आहे. शिक्षण घेणं म्हणजे शाळा म्हणजे फक्त टीसी देण्यासाठी राहिलेली आहे. पूर्ण याचा जो चालतो अभ्यास हा क्लासेसमध्ये चालतो आणि सगळं जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था ह्या फक्त तुमचा मुलगा ऍडमिशन घ्या आम्ही पास करून देतो, कुठले पिरियड नाही, कुठलं शिक्षण नाही, फक्त ऍडमिशन घेता, त्यांच्याकडे परीक्षेला जाता आणि क्लासेस लावून त्यांचा अभ्यास क्लासेसद्वारे चालतो. पण सरकारचा कुठेतरी वचक पाहिजे अशा. याला सरकार जबाबदार आहे, शिक्षण संस्था जबाबदार आहे. सरकारने याच्यावर वचक ठेवावं, अशा संस्थेवर कारवाई करावं, अशा क्लासेसवर कारवाई करावं. त्यांना विद्यार्थी संख्येचं कुठेतरी लिमिटेशन असावं, फीसचं कुठेतरी लिमिटेशन असावं. याला सरकारने करावं, शिक्षण मंत्र्यांनी करावं. काय वाटतं बरं, सरकार कठोर निर्णय घेईल का? आजही एवढे दिवस झाले, एवढं प्रकरण झालं, त्याच्यात आत्महत्या करताय. गोरगरिबाच्या मुलांनी सोनं नाणं विकून यांच्याकडे फीस भरल्या. सरकार याच्यावर काय निर्णय घेणार आहे? त्यांना कोण त्यांना वाली आहे? अशा लोक ज्यांनी फीस भरले, आता हे क्लासेस बंद पडले, त्या लोकांची फीस सुद्धा यांनी परत देण्याची काहीतरी याच्यात तरतूद करावी. आता देईल असं वाटतंय का बरं? तर ज्यांनी फीस भरली त्यांची फीस परत? अहो, सावळा गोंधळ चालू आहे. पैसे देऊन जर ते ऍडमिशन करत असेल, हजारो करोडो रुपये जर क्लासेसवाला जमा करत असेल तर यांची जर नियत असती तर त्यांनी हा व्यवहार झालाच नसता, पेपर फुटलाच नसता. याचा अर्थ असा आहे की हे पैसा देऊन सगळं मॅनेज करून पेपर फोडता. गोरगरिबाच्या मुलाला जे खरंच हुशार आहे त्यांना यातनं प्रॉब्लेम होतो आणि आता आत्महत्येसारखे प्रकार याच्यात चालू आले. म्हणजे कुठेतरी शिक्षणाच्या नावाखाली धंदा सुरू केला. शिक्षण हा विषय याच्यात राहिलेलाच नाही, हा या लोकांचा बिझनेस झालेला आहे. हजारो लोक मुलं जमा करायचे, जाहिराती करायच्या, फोटो द्यायचे, त्यांचे पैसे देऊन फोटो हे लोक टाकतात. शाळेचा विद्यार्थी शाळा टाकत नाही, परंतु क्लासेसवाला सांगतो की हे माझ्या क्लासचा विद्यार्थी आहे. पैसा देऊन हे फोटो देऊन मोठमोठ्या जाहिराती करून यांनी हा व्यवसाय मांडलाय. शिक्षणाचा आणि यांचा काही संबंध नाही. काय कारवाई व्हायला पाहिजे बरं अशा क्लासेसवरती मी परत एकदा सांगतो की कुठलेही क्लास असो यांच्यावर नियंत्रण पाहिजे, यांच्यावर फीसचं नियंत्रण पाहिजे, यांच्यावर विद्यार्थी संख्या पाहिजे, यांच्यावर जे तिथलं जे सावळा गोंधळ आहे त्यांच्या सुविधा त्यांना पुरवत नाही ह्या पाहिजे. नसता सरकारने असे क्लासेस चालू देऊ नये आणि आम्ही सुद्धा संघटनेच्या वतीने असा इशारा देतो की असे क्लासेस आणि असा विद्यार्थ्याला जर कुठे त्रास होणार असेल तर आम्ही संघटनेच्या वतीनं नक्कीच त्या क्लासवाल्याला धडा शिकू. लोकांनी सुद्धा सावध आणि सतर्क राहायला पाहिजे आणि लोकांनी सुद्धा भपके बाजीवर जाऊ नये, जाहिराती बाजीवर जाऊ नये. चांगल्या शाळेत चांगल्या संस्थेत ऍडमिशन घ्यावं आणि तिथे मुलाला अभ्यास करायला लावा. अशा धंदा करणाऱ्या
फॅक्टरी उभ्या करणाऱ्या शिक्षणाची अशा ठिकाणी मुलांचं ऍडमिशन घेऊ नये. जो 1 नंबर क्लास म्हणत होता तो सगळ्यात मोठा फ्रॉड आज निघाला. याचा अर्थ सगळेच फ्रॉड आहे.